Union Minister for Roads, Transport and Highway Nitin Gadkari sanctions Rs 100 crore to rectify black spots on Goan roads. Gadkari also pledged Rs 100 crore from the Central Road Infrastructure Fund for Goa and proposed a Rs 280 crore project for a viewer gallery atop Zuari Bridge. This gallery, to be built in PPP mode, will feature capsule lift for visitors arriving by boat. He also suggested a light and sound show on the bridge history and advised the state to develop tourist facilities along the upcoming national highways. Additionally, he urged the shift of tourist taxis to green fuel and highlighted the importance of clearing environmental issues for a proposed Rs 5,200 crore Goa Karnataka border road. Furthermore, he emphasized on the ongoing work on a 212-kilometer national highway conversion with 96 kilometers already completed out of the Rs 16,000 crore project. प्रमोदजींनी विशेषतः ब्लॅक स्पॉटबद्दल मागणी केली होती. त्यांनी 177.73 कोटी रुपये त्याची मागणी केली होती. मी 100 कोटी रुपये याचं सँक्शन ताबडतोब करतो आणि हे पूर्ण काम त्यांनी सुरू करावं. त्यांना पुरलेले 77 कोटी पण आम्ही लगेच देऊ असा त्यांना विश्वास देतो. कारण रोड ॲक्सिडेंटमध्ये मरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि माझी त्यांना विनंती आहे की एकही ॲक्सिडेंट होणार नाही असं गोव्याला राज्य म्हणून तयार करण्याकरता आपण जरूर प्रयत्न करा. या बाबतीत आपल्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू. त्यांनी विशेषतः G20च्या वेळी जो खर्च केला त्याच्याबद्दलही उल्लेख केलेला आहे. त्यापैकी 40 कोटी रुपये मी आमच्या खात्यातून त्या G20च्या वेळी केलेल्या खर्चाकरता विशेषतः मरगाव जो वेस्टर्न बायपास आहे त्याकरता देण्याची घोषणा करतो. त्यांची 90% लँड पोझिशनमध्ये आहे. असे सगळे स्ट्रेचेस ॲन्युअल प्लॅनमध्ये घेऊन त्याला मंजुरी देऊ आणि त्यांनी जेवढे विषय सांगितलेले आहेत ते सगळे येत्या 2 दिवसामध्ये प्रोजेक्ट वाईज आम्ही सगळा रिव्ह्यू करणार आहोत आणि नक्कीच याकडे आम्ही लक्ष देऊ. मला अतिशय आनंद आहे की गोव्यामध्ये एकंदर 98 कामे मंजूर झाली होती. त्यापैकी 70 कामं पूर्ण झालेली आहे आणि प्रगतीत 28 कामं आहे आणि जवळपास 10,000 कोटी रुपयाची 12 कामं प्रस्तावित आहे. विशेषतः गोव्यामध्ये जे टॅक्सी चालवतात त्यांना चालक मालक करून त्यांना इलेक्ट्रिक टॅक्सी घेण्याकरता काही योजना तयार करता आली आणि या डिझेल पेट्रोलच्या गाड्या जर इलेक्ट्रिकवर कन्वर्ट झाल्या, फ्लेक्स इंजिनवर कन्वर्ट झाल्या तर गोव्याला प्रदूषणापासून नक्की मुक्ती मिळेल. ब्युरो रिपोर्ट, हेरल्ड TV.